श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामीप्रिय बाळांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात आणि तुमची दृष्टी या संदेशाकडे आले आहे, ते नुसते आले नसून स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणले आहे हे ऐकण्यासाठी तुमच्या जीवनात आता असे परिवर्तन तुम्ही अनुभव करणार आहात, तिथे सर्व काही नीट करणार आहात. तुम्हाला ज्या ठिकाणी कमतरता भासत होत्या त्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील. तुमच्यासाठी अशा अनेक संधी चालून येतील ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थैर्य प्राप्त होईल. तुम्हाला जे काही आर्थिक अडचणी मागील काळात भासत होत्या त्या आता तुम्हाला पुढील काळात भासणार नाहीत. देव तुम्हाला इतका सक्षमपणे उभे करू इच्छितात की तुम्हाला कधी कुणापुढे हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही. देव म्हणतात, तुला तुझ्या कर्मावर विश्वास ठेवावा लागेल, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल. तुझ्यासाठी प्रयत्न करत आहेस ते तुला नक्कीच प्राप्त होणार आहे. बाळा, विश्वासाने पुढे जाण्यासाठी होय स्वामी टाईप करा. स्वामीचा दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा नुसता संदेश नसून तर स्वामीचा दिव्य आशीर्वाद तुमच्या पुढे आला आहे आणि तो तुम्ही मनापासून स्वीकार कराल आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकाल. आता तुम्ही पुढील काही क्षणात जे काही प्रार्थना ऐकलं आहे ते प्रार्थना जर तुम्ही स्वामी पुढे मनोभावे केले तर तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव नक्कीच पूर्ण करतील. यावर विश्वास ठेवून जो कोणी स्वामी प्रिय बाळा स्वामी पुढे ही प्रार्थना करेल त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून स्वामी देव सतत त्याच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील. हे स्वामी देवा, आज मी तुझ्या पुढे हे प्रार्थना करत आहे. देवा, ही माझी प्रार्थना गोड मानून घ्या. हे परम शांतीच्या स्तोत्र, हे स्वामी समर्था, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आहेस. तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, हे स्वामी समर्था, हे दिगंबरा, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते. कित्येकदा ते त्याच्या विचारात इतके हरून जाते की मला तुझ्याकडे येण्याला गुरुराया खूप काही मनाला स्थिर करावे असे वाटते. देवा, माझ्या मनाला स्थिर ठेवा. देवा स्वामी राया, माझ्या मनाला स्थिर करा. हे गुरुराया, तुम्ही कृपावंत आहात. तुम्ही माझ्यावर दया करा. मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे. या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेल, त्याला शांत करेल, त्याला शुद्ध तुझ्या नावाची गोडी लावेल आणि तुझे जे कर्म संकेत देतो आहेस, तू जे जे हुकूम देतो आहेस त्याचे पालन करेल आणि तुला अनपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेल. हे स्वामी आई, तू माझी माऊली आहेस. हे देवा, हे स्वामी राया, माझ्यावर तुझी कृपा अखंड राहू दे. मला तू जे काही कर्म देत आहेस त्यात माझे मन लागावे, मी त्यात दिव्य काहीतरी करावे असा आशीर्वाद दे. देवा, मी तुझा बालक आहे, तू माझी माता आहे. माझे मार्गदर्शन कर. मला त्या मार्गदर्शनावर नेणे, जितके सर्व काही माझ्या मनातील आणि अडचणी दूर होऊन मला सुखाचा मार्ग दिसेल असे माझे मार्गदर्शन कर. मला प्रेरणा दे. माझ्या हातून काही चांगले कर्म घडवून घे. हे देवा, मी आज तुझ्या शरण आलो आहे. मला तो मार्ग दाखव ज्यावर मी चालून सत्याचा मार्ग कधी सोडणार नाही. हे माझ्या पिता परमात्मा, मला ते बुद्धी दे, त्यामुळे मी काही चांगले कर्म करू शकेल. स्वामी समर्था, सतत प्रसारण पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मुळाशी व स्वरूप तूच आहेस. तूच माझे भोळा शंकर आहेस. तूच माझी माता पार्वती आहेस. तुझे अस्तित्व चराचरात आहे. हे आई, आज मला बालकांना काही समज दिली. तुला अनंत कोटी धन्यवाद. स्वामी, तुला अनंत कोटी धन्यवाद. हे गुरुराया, माझ्याकडून काही चुकीचे कर्म घडत असतील तर मला त्यासाठी मोठे मन करून क्षमा करा. माझ्या पापाचे शालन व्हावे यासाठी मला तो उत्तम मार्ग दाखवा अशी प्रार्थना प्रति दिवशी स्वामी समर्थांना करा. स्वामी नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, उपास हा नेहमी अन्नाचा का करावा
कधी कधी वाईट विचाराचाही करावा, कधीतरी उपास अहंकाराचा करावा, कधी उपास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा. स्वामी म्हणतात, बाळा, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल जर तुम्ही तुमच्या कर्मावर आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवता तर तुम्हाला कुणापुढे झुकण्याची आवश्यकता कधी पडणार नाही. स्वामीचे हे उद्देश जर तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवत असेल तर यावर चालण्यासाठी तत्पर व्हा. स्वामीचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येतील आणि तुमच्या जीवनातील काही संघर्ष आहे कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहात. स्वामीचा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण होईल. तुम्ही जर स्वामीच्या शक्तीवर आणि स्वामीच्या या संदेशावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी देवा, मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही या अभय वचनावर विश्वास ठेवत असाल तर होय स्वामी, मी विश्वास ठेवतो असे कमेंट करायला विसरू नका. तुमच्या सर्व काही कार्यांना विलंब लागत असेल तर स्वामीवर विश्वास ठेवा की तुम्हाला ते सर्वोत्तम देण्यासाठी घडत आहे. जो उशीर लागत आहे, जी वेळ लागत आहे, ते तुमच्यासाठी सर्वोत्तम काळ आणणार आहे. तर निश्चित राहा. स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या आशीर्वादावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते सर्व काही प्राप्त होते. जेव्हा काही अशक्य गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात तेव्हा देवावर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यासाठी तेही शक्य करतील. स्वामी म्हणतात, मी अशक्य गोष्टींना शक्य करणारा देव आहे. तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद घेऊन तुझ्यासाठी आज तुला जे काही अशक्य वाटत आहे ते मी शक्य करेल. माझ्यासाठी काही अवघड नाही बाळा, तू निश्चित राहा. तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहे. सुखपूर्वक राहा. मनात नेहमी आनंदी विचारात नकारात्मक ऊर्जा नाहीसे होईल. तुझे कल्याण होईल. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.